आपल्या बाळाच्या नावाबद्दल काय विचार केला आहे? रात्री शरदच्या हातावर डोके ठेवून अंजूने विचारले. आपल्या प्रेमाची निशाणी आहे तो तुझा आणि माझा अंश असेल. मग अंश म्हणू आपण त्याला. शरद हसत हसत उत्तरला. आणि मुलगी असेल तर? अंजू म्हणाली. जर मुलगी झाली तर तिला आपण आराध्या म्हणू, शरद म्हणाला. दोघेही खूप सुंदर नावे आहेत. तू खूप चांगला बाबा होशील, अंजू हसत हसत म्हणाली. अंजूच्या 8व्या महिन्याच्या गर्भावस्थेचा शेवट झाला असताना लॉकडाऊनचा दुसरा महिना सुरू झाला होता आणि आता तिला कधीही प्रस्तुतीसाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार होते. अंजू एक गृहिणी तर शरद एक इंजिनियर होता. अंजूबद्दल शरदचे विचार खूप प्रगल्भ आणि मोकळे होते, पण तिच्या सासूचा स्वभाव मात्र काहीसा वेगळा होता. तिचा धर्मकर्मावर जास्त विश्वास होता. गर्भधारण झाल्यापासून नेहमी काही ना काही समस्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत ललिताने अंजूकडून होणाऱ्या मुलाच्या नावाने धार्मिक विधीही केले, परंतु या क्षणी लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद झाले होते. त्या सकाळपासून अंजूच्या पोटात वेदना होत होती. तिला कळ सोसवेना, मग घाईने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्या लेडी डॉक्टरने तिची तपासणी चांगल्या प्रकारे केली तेव्हा त्यांनी सांगितले, म्हणाले, मिस्टर शरद, अंजूच्या गर्भाशयात बाळाच्या चुकीच्या स्थितीमुळे त्यांना मधोमध वेदना होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना काही दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागेल. जसे तुम्हाला योग्य वाटते डॉक्टर, असे बोलून शरदने अंजूला ॲडमिट केलं. इकडे डॉक्टरांचे म्हणणे ऐकून तिची सासू ललिताने लगेच मांत्रिकाला फोन करून कळवलं. महाराज, सुनेला वेदना होत आहेत. तिला एक निरोगी बाळ होऊ द्या आणि सर्व काही ठीक ठेवण्यासाठी काही उपाय सांगा. डोळे बंद करून भोदूबाबांनी काही काळ विचार केला आणि मग ते म्हणाले, ठीक आहे, एखादा विधी करावा लागेल. सर्व काही चांगले होईल. या विधीसाठी सुमारे 10,000 रुपये खर्च येईल. पैशांची चिंता करू नका, फक्त सर्व काही बरे करा. काय सांगायचं ते तुम्ही मला सांगा. भोंदूबाबा लाल आणि पिवळ्या रंगाचे कापड, लाल धागा, तांदूळ, तूप, लवंगा, कापूर, लाल फुलके, रोली, चंदन, संपूर्ण गहू, सिंदूर, केशर, नारळ, दुर्वा, कुमकुम अशी तुळशीची पाने असलेली लांब यादी तयार केली. पान, सुपारी इत्यादींचा समावेश होता. ललिताने त्या वस्तू त्या परिसरातील परिचित किराणा दुकानातून विकत घेतल्या. काही वस्तू घरातही होत्या. त्या सर्व सामान घेऊन इस्पितळात दाखल झाल्याने रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी हैराण झाले. त्यांना रिसेप्शनमध्ये थांबवण्यात आले, पण तिने हुशारीने भोंदूबाबाला आत आणले. ललिताने अंजूला आधीच एका खासगी वॉर्डमध्ये हलवली होती. खोली बंद करून विधी सुरू केले. बाहेर फिरणाऱ्या परिचारिकांना आत काय चालले आहे याची पूर्णपणे कल्पना होती, परंतु त्यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. हा ढोंगीपणा कसा रोखायचा हे त्यांना समजू शकले नाही. वास्तविक हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत अशी कोणतीही घटना घडली नव्हती. सर्वजण वरिष्ठ डॉक्टर येण्याची वाट पाहत होते. तोपर्यंत ललिताने जवळपास 1 तासाच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर मांत्रिकाला निरोप दिला. परिचारिका आत गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की अंजूच्या हातात एक लाल धागा बांधलेला आहे. कपाळावर एक सिंदूर आहे. तांदूळ, लवंगा, कुमकुम अशा बऱ्याच गोष्टी हळदीपासून बनवलेल्या चौकोनात जमिनीवर ठेवल्या होत्या. जवळच नारळाच्या माथ्यावर एक पिवळा कापडसुद्धा पडलेला आहे. इतर बऱ्याचशा गोष्टी दिसू लागल्या. मूर्ख लोक, असं म्हणत एका नर्सने एक वाईट तोंड बनवलं आणि ती बाहेर गेली. या प्रकरणावर 4-5 दिवस गेले. दरम्यान अंजूला सर्दी आणि खोकल्याचा त्रास झाला. एक हलका ताप देखील होता. रुग्णालयात दाखल झालेल्यांनी तातडीने तिची ट्रीटमेंट केली. त्याच दिवशी रात्री अंजूला खूप त्रास झाला. घाईघाईने सर्व व्यवस्था करण्यात आली. पहाटेच्या पहिल्या किरणानंतर तिच्या उदरी मुलाचा जन्म झाला. घरातील सदस्यांना माहिती देण्यात आली. ते धावत आले. तोपर्यंत कोविडचा रिपोर्टही आला होता. अंजू कोरोना पॉझिटिव्ह होती. ही बातमी शरद आणि तिच्या सासू यांना देण्यात आली. तेव्हा सासू ओरडून म्हणाली, हे कसे घडलं? आमची सून बरीच तंदुरुस्त स्थितीत रुग्णालयात आली होती. जेव्हा हे घडले तेव्हा तुम्हीच काळजी घेतली नसावी. काय बोलताय मॅडम? आम्ही काय केले? आमच्या रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. येथे सर्व काम पूर्ण स्वच्छतेने केले गेले आहे, नर्स म्हणाली. तेव्हा सासू त्यांच्यावर ओरडली, हो, आम्ही चुकीचे बोलतोय हे पहा.
रुग्ण बिना मास्कचे चालत फिरत आहे. मॅडम, त्यांचा रिपोर्ट कालच आला आहे. त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आणि मला एक गोष्ट सांगा, या इस्पितळात बऱ्याच इमारती आहेत. या इमारतीत फक्त गायनिक प्रकरणे येतात. बाजूची इमारत कोविड रुग्णांसाठी आहे. तेथील कोणत्याही कर्मचाऱ्यांना येथे येण्याची परवानगी नाही. तथापि आम्ही मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझेशनची पूर्ण काळजी घेत आहोत. माझ्या सुनेला या रुग्णालयातच करोना झाला आहे. हे स्पष्ट आहे की इथले व्यवस्थापन योग्य नाही. इथे येणारा निरोगी माणूसही करोना पेशंट बनतो. तुम्ही अंधश्रद्धा आणि ढोंगीपणा बाळगत फिरत आहात हे एव्हाना सगळ्यांनाच माहिती आहे. आणि उगाच तांडव करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या सुनेची काळजी घ्या. नाहीतर त्यांची तब्येत आणखी खालावली जाईल. तिचा ताप आता बरा आहे. तिला सोबत घेऊन जा. या रुग्णालयात न्यूबॉर्न बेबीला सोडणे योग्य नाही. यावेळी आम्ही लहान मुलाची काळजी कशी घ्यावी हे सांगू. नाही, आम्ही त्यांना घरी कसे घेऊन जाऊ शकतो. हे दोघेही कोविड पॉझिटिव्ह आहेत. घरी कुणाला झाला तर? साधी गोष्ट कळू नये तुम्हाला? ललिता डॉक्टरवर ओरडली. आई, आपण घरी अंजूला अलग ठेवू. कोविडपासून बाळाचे संरक्षण कसे करावे हे नर्स सांगेल, शरद कळवळीने म्हणाला. नाही, आम्ही सून आणि बाळाला घरी घेऊ शकत नाही. पण आई, शरद अगदी मेटाकुटीला आला. एकदा सांगितलं ना शांत राहा. पण आईने उलट शरदला सुनावले. ललिताने शरदचा हात हातात घेतला आणि त्याला घरी खेचत घेऊन गेली. बिचारी अंजू चेहरा बारीक करून बाळाला कवेत घेऊन बसली. या प्रकरणात सुमारे 4-5 दिवस गेले होते. एक दिवस ललिताला मंत्रिकाला विचारण्याची इच्छा झाली की पुढे काय करणे योग्य होईल आणि ग्रहनक्षत्रांचे वाईट दोष कसे दूर करावे. त्याच्या मुलाने फोन उचलला. बेटा, महाराजांना फोन द्याल का? ललिता म्हणाली. मुलगा म्हणाला, बाबांना करोना झाला होता. एका आठवड्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तिच्या हातातून फोन खाली पडला. ती हताश होऊन पलंगावर बसली. तिच्या मनात हजारो विचारांची घर केलं. तिची तब्येत खालावत होती. शरदने त्याची व तिची दोघांची करोना टेस्ट करून घेतली. आतापर्यंत त्यालाही ताप आला होता. त्या भागात एकच करोनाचे रुग्णालय होते. त्यामुळे त्यांना परत त्याच रुग्णालयात जावे लागले. पण तेथील व्यवस्थापनाने झालेल्या प्रकरणामुळे ललिताचा प्रवेश नाकारला. रुग्णवाहिकेत पडलेला ललिताचा मेंदू काम करत नव्हता. तेथून 4 तासांच्या अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये तिला प्रवेश मिळाला. पण आता कुटुंबापासून दूर राहून तिला मात्र पुरेपूर शिक्षा मिळाली होती. ललिताला तिच्या कृत्याचे फळ मिळाले. तो त्याच्या चुकीच्या विचारसरणीचा, अंधश्रद्धेचा आणि नकारात्मक मनोवृत्तीचा परिणाम होता की आज मुलगा व सून आणि नातवाबरोबरच त्यांचे आयुष्यही धोक्यात आले होते. कोविड रिकव्हरीनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आणि त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या सुनेची आणि मुलाची माफी मागितली. शरद आणि अंजूनेही बाळाला आजीचं प्रेम मिळावं म्हणून मोठ्या मनाने माफ केलं.